अशी एक लग्नगाठ भाग 29. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले की डॉक्टर रोहन आणि तृप्तीच्या लग्नाची तयारी स्वतः श्रेयस आणि तृप्तीची सोबत सीमा करते. आता पुढे सीमा डॉक्टर रोहनला नवरदेवाचा वेश परिधान करून नवरदेवासारखे सजवून बाहेर आणते. श्रेयस आणि श्रेयसची आई नीताताईसुद्धा तृप्तीला नाही म्हणत असताना तिला नवरीचा पेहराव करते आणि नवरीसारखा सजवून तिलाही बाहेर आणतात. बाहेर हेमकुंडसुद्धा पेटवलेला असतो. एवढंच काय, ब्राह्मणसुद्धा बोलावलेला असतो. ब्राह्मण बोलतो, नवरदेव नवरीला पाटावर बसवा. सीमाने तृप्तीचा हात धरून पाटाकडे नेलं. दुसऱ्या पाटावर डॉक्टर रोहनला बसवलं. तृप्तीने बघितलं, श्रेयसच्या डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर दुःख पसरलेलं होतं. ब्राह्मण म्हणाला, नवरदेव नवरीची रेशीमगाठ बांधून अग्नीला 7 फेरे मारा. तेवढ्यात तृप्ती जोरात ओरडली, नाही नाही, आणि रडू लागली. मला हे लग्न करायचं नाही. श्रेयस म्हणाला, अरे तृप्ती, असं का म्हणते आहेस तू? एवढ्या दिवसापासून जी आमच्यापासून चोरी छुपे जे डॉक्टर रोहनशी तू प्रेम करत होती, त्यांच्याशी आम्ही तुझं लग्न लावून देतो आहे. तुला तर आनंद व्हायला पाहिजे. नीताताई म्हणाली, हो बेटा तृप्ती, मी माझ्या सुनेची अगदी माझ्या मुलीसारखी पाठवणी करेन. डॉक्टर रोहनवर तुझे प्रेम आहे. तुझं प्रेम आम्ही तुला आनंदाने देत आहोत. चला उभे राहा दोघे. आणि ब्राह्मणांना सांगितले, तुम्ही मंत्र सुरू करा. श्रेयस म्हणाला. तृप्ती अगदी असह्य होऊन रडू लागली आणि रडत रडतच बोलू लागली, नाही श्रेयस, माझं कुणावरच प्रेम नाही. मी तुमचा विचार सोडून साधा विचारही कुणाचा करू शकत नाही. मला फक्त तुमचीच सुवासिनी बनून राहायचं आहे. श्रेयस म्हणाला, अगं तृप्ती, असं काय करतेस? तूच तर सांगितलं तुझं रोहनवर प्रेम आहे असं. दररोज तू रोहनला भेटायला तर जायची ना आम्हाला चोरून. तर तुझं प्रेम आम्ही तुला देत आहोत तर तुझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आता नाही का म्हणते आहेस? तृप्ती रडतच म्हणाली, नाही श्रेयस, हे सगळं खोटं आहे. मग खरं काय आहे सांगशील का आम्हाला? श्रेयस म्हणाला, रोहन फक्त माझा एक चांगला मित्र आहे, दुसरं काहीच नाही. मी हे सगळं नाटक करत होते तुम्हाला आणि आईला दाखवण्यासाठी की मी कुणावर तरी प्रेम करते आणि तुमच्याशी नफरत करते, जेणेकरून हे सगळं पाहिल्यावर तुम्ही माझ्याशी खूप सारी नफरत करायला पाहिजे आणि मला बाहेर हाकलून दिलं पाहिजे आणि दुसरं लग्न करून संसार थाटला पाहिजे. म्हणूनच मी हे सगळं केलं. डॉक्टर रोहन म्हणाले, हो श्रेयस, हे सगळं नाटक करायला मला तुमच्या तृप्तीनेच सांगितले होते. ज्या दिवशी तृप्ती मॅडम मला भेटायला आली त्या दिवशी श्रेयस त्यांच्या मागे गाडी घेऊन आला होतात हे त्यांनी पाहिले होते. म्हणून त्यांनी मला सांगितले की रोहन, मला मिठीत घे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी आश्चर्यचकित होऊन तृप्तीकडे पाहू लागलो आणि म्हटलं, हे काय बोलत आहात तुम्ही वेड्यासारखं? तेव्हा त्यांनी सांगितलं, रोहन, श्रेयस आपल्याकडे पाहत आहेत तर त्यांच्यासमोर तुम्ही माझ्यावर प्रेम करण्याचं नाटक करा. ते श्रेयसने पाहिलं होतं आणि गाडी माघारी नेली होती. तृप्ती रडत म्हणाली, हीच माझी खरी कहाणी आहे श्रेयस, जे मी तुम्हाला दाखवण्यासाठी सगळं नाटक केलं. आणि ती श्रेयसच्या गळ्यात पडून रडू लागली. श्रेयस म्हणाला, तृप्ती, तुला असं नाटक करायची गरज का पडली? तृप्ती काहीच बोलली नाही, फक्त रडत बसली. तेवढ्यात सीमा म्हणाली, श्रेयस, मी सांगते तुम्हाला की तृप्तीताईला असं नाटक करायची गरजच का भासली? तृप्ती, श्रेयस, नीताताई सगळेच सीमाकडे आश्चर्याने पाहू लागले. सीमाने एक लिफाफा बाहेर काढला. तृप्तीचे लक्ष सीमाकडे गेलं आणि म्हणाली, नाही, नको सीमा, राहू दे, ते बाहेर काढू नको प्लीज. सीमा लिफाफा बाहेर काढत बोलली, श्रेयस, तृप्तीताईला ब्रेन ट्यूमर आहे. सीमाच्या तोंडून असा शब्द काढताच श्रेयसनी तिच्या गालावर एक चापट मारली. खबरदार सीमा, माझ्या तृप्तीबद्दल असं काहीही वाईट बोलशील तर मी सहन करून घेणार नाही. सीमा म्हणाली, श्रेयस, जर मला मारल्यामुळे तृप्तीताईचा आजार बरा होत असेल तर मी अशा लाखो चापटी खायला तयार आहे. पण दुर्दैवाने हे खरं आहे. हे सगळं आपल्यापासून लपवण्याचा तृप्तीताई प्रयत्न करत होती. म्हणूनच हे सगळं नाटक तृप्तीताईने रचले होते. तृप्ती सीमाकडे पाहू लागली आणि म्हणाली, म्हणजे तू हे सगळे जाणून बुजून केलंस? सीमा म्हणाली, हो ताई, श्रेयस कंपनीत गेला असता आईसुद्धा बाहेर गेले की तू एका काळ्या रंगाच्या गाडीत बसून जायची
ते मी दररोज पाहायची. मला कोडे पडले की काहीतरी गडबड आहे. तुझा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशीच मी तुला गाडीमागे आली. तुझ्या रूममध्ये दवाखान्याचा पत्ता मला सापडला. त्या दवाखान्याच्या पत्त्यावर मी आले. दवाखान्यात गेली तर डॉक्टर रोहन हा माझा मित्र होता. आम्ही दोघेही एकाच कॉलेजात होतो, एकमेकांना ओळखतो. रोहनला विचारले तृप्तीताईविषयी तर त्याने उडवाउडवीचीच उत्तरे दिली. म्हणाला, मला माहीत नाही कोण तृप्ती तर. आणि नेमके त्याच वेळेस त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. मी सहजच बघितलं तर तृप्ती नाव होतं त्यावर. त्याने काल उचलला आणि मला सांगितलं, ओके आपण भेटू नंतर बोलू, असं म्हणून तो निघून गेला. मी बाहेर आली, बघितले तर ज्या काळ्या रंगाच्या गाडीत आली होती त्याच गाडीमध्ये रोहन आणि तृप्ती दोघेही बोलत बसले होते. मला पाहताच तृप्तीताई खाली उतरली आणि दुसऱ्या बाजूने वळणार तेवढ्यात तिकडून येणाऱ्या गाडीचा धक्का लागला आणि पाय मुरगळला. मला वाटलं, छे एवढ्या लांब आलो आणि काय सापडलं आपल्याला. आपला जुना मित्र, त्याच्यापासून काहीच हासिल होणार नाही. आणि एक हॉस्पिटल जिथे आपलं कामच नव्हतं मुळीच. पण मात्र माझं विचारचक्र सुरू झालं. काय असेल हे, एवढं गूढ काहीच कळत नव्हतं. मला चक्क दिसून आलं होतं की तृप्तीताई सगळ्यांसमोर सगळ्यांची नफरत करण्याचं नाटक करायची आणि एकट्यामध्येच रडायची. श्रेयसवर खूप प्रेम करायची. मी या सगळ्या गोष्टींचा छडा लावायचं ठरवलं. पण या गडबडीतच तृप्तीताईची पर्स माझ्या हातात आली आणि या पर्समध्ये हा लिफाफा होता ज्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की तृप्तीताईला ब्रेन ट्यूमर आहे. सीमा पुढे म्हणाली, श्रेयस, तृप्तीताईने मला नेहमी आपल्या लहान बहिणीसारखंच वागवलं आहे. कितीही नफरत करायचं नाटक करायची, पण माझ्याशी कधीच तिची नफरत झाली नाही. माझ्या पायाला लागलं तेव्हा माझी एवढी काळजी घेतली. आणि मोठी बहीण कशी असते हे मला माहीत नाही, पण तृप्तीताईच्या रूपाने मला मोठी बहीण मिळाली. श्रेयस, माझ्या ताईला कसेही करून वाचवा. आपण खूप मोठ्या डॉक्टरकडे ताईला घेऊन जाऊ. तृप्ती रडू लागली. हो श्रेयस, मी थोड्याच दिवसात मरणार आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सीमाशी लग्न करावे आणि सुखाने संसार करावे. तुम्हाला सुखाने संसार करताना पाहून मला मरताना तरी सुखाने मरता येईल. तुमच्यासारखा जीवापाड प्रेम करणारा जीवनसाथी. आई काय असते ते मला माहीत नव्हते. लहानपणीच माझी आई गेल्यामुळे पण मला सासूच्या रूपाने आई मिळाली होती. रुहीच्या रूपाने लहान नटखट बहीण मिळाली होती. आणि आता तर अगदी जीवापाड प्रेम करणारी बहीण, सखी, जिवलग मैत्रीण सीमाच्या रूपाने मिळाली. सांगा, असं कुठली सवत अशी असते की आपल्या सवतीला नवऱ्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी एवढी झटपडत होती. ती अक्षरशः रडत असते आणि मनातले सगळंच बोलून सगळं मनावरचं ओझं कमी करते जे एवढ्या दिवसापासून तिने मनात साठवून ठेवले होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या भागात.